नमस्कार, धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चमचमीत खमंग अशी फ्लावरची भाजी। माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर साहित्य पाहूया। पावशेर फ्लावर घेतलेला आहे स्वच्छ धुवून, 2 चमचे काळे तिखट, अर्धा चमचा हळद, शेंगदाण्याचा कुट्टा, कांदा कापून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, 1 टोमॅटो, कढीपत्ता आणि जिरी मोहरी। अर्धा तांबे पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी। त्यात टाकणार आहे आपण स्वच्छ धुवून घेतलेला फ्लावर आणि फक्त 2 मिनिटच पाण्यात फ्लावर उकळू द्यायचा आणि लगेच बाजूला काढायचा। चला तर आपण फ्लावरला फोडणी देऊया। 2 चमचे तेल घेते। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता टाकणार आहोत आपण जिरी मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो, हळद, आता हे सगळं साहित्य आपण एकजीव करून घेऊया। आता हे सर्व साहित्य आपण चांगलं मिक्स करून घेऊया। 1 चमचा काळे तिखट, चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचा कुट्टा, थोडंसं पाणी टाकणार आहे त्यामध्ये। आता याला तेल सुटेपर्यंत आपण मिक्स करून घेऊया। 2 मिनिटं फ्लावर पाण्यात शिजून घेतलेला आहे। आता शिजून घेतल्यावर काय होतं माहितीये का, ह्याच्यातला उग्रवास येत नाही फ्लावरला। फ्लावरचा जो उग्रवास असतो का तो निघून जातो। कधी पण ह्या पद्धतीनेच फ्लावर शिजवून घ्यायचा असा। पाहू शकता किती फ्रेश आपला फ्लावर दिसायला लागलेला आहे। फक्त 2 मिनिटं मी पाण्यात उकळून घेतलेला आहे। आता आपण बघू मसाल्याने आपले तेल सोडलेलं आहे, बघू शकताय। आता मी टाकणार आहे त्याच्यामध्ये फ्लावर आणि चांगलं सगळं मिक्स करून घेऊया। आता थोडंसं पाणी टाकून मी 2 ते 3 मिनिटं शिजवून घेणार आहे। आता आपण आधी पण शिजवलेलं आहे। दोन मिनिटं आपण शिजवून घेऊया। 2-3 मिनिटं झालेली आहेत। आपण बघूया आपली फ्लावरची भाजी। मस्त अशी आपली फ्लावरची भाजी झालेली आहे तयार। आता मी गॅस बंद करते। कलर हे मस्त आलेला आहे, तर्री आलेली आहे। कमी वेळात पटकन होणारी फ्लावरची भाजी तयार झालेली आहे। आपली खमंग चमचमीत अशी फ्लावरची भाजी।